मंडळी, जगामध्ये ठरवलं तर सगळं शक्य आहे बरं का. पण नुकतं ठरवून उपयोग नाही. प्रयत्नानं त्या गोष्टीचा, त्या ध्येयाचा, त्या स्वप्नाचा आपणाला पाठलाग करावा लागतो. आणि खरंच प्रयत्न जर प्रामाणिक असतील, प्रयत्न जर मनापासून केलेले असतील, तर निश्चितपणानं कुठलीही गोष्ट सहज साध्य आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे. म्हणजे सांगितलं जातं आपल्याला, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नानं जर वाळूचं कण रगडलं तर तेलही गळू शकतं. इतकं सामर्थ्य जर कशात असेल तर ते आपल्या प्रयत्नामध्ये. म्हणजे प्रयत्न थांबवले नाही पाहिजे. ज्याचं प्रयत्न थांबले तो संपला. अगदी जगण्याची इच्छा जी आहे त्याच्याबद्दलचे जर प्रयत्न थांबले जगण्यासाठीचे, तर माणूस मरतो. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आज 23वा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा 23वा अभंग आपण घेतोय. मूळ गाथेमध्ये हा 1400 क्रमांकाचा अभंग आहे. संत तुकाराम महाराज याच विषयाच्या अनुषंगानं त्यांच्या या अभंगामध्ये असं म्हणतायत की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कोयवाड तोच वरी, दोरे चिरा कापे पडिला काची, अभ्यासे सेवनी विष पडे, तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. असं तो अभंग आहे. मला निश्चितपणाने याची खात्री आहे की हे शब्द आपल्याला किचकट वाटत असतील, भलेही मराठीतले शब्द आहेत, पण मी तुम्हाला त्याचा उलगडा करून सांगतो. पहिल्या ओळीमध्ये संत तुकोबा असं म्हणतायत की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणजे ओलं जे मूळ असतं ना, ते खडक कसलेही असू दे खाली, ते खडकाचं अंग अक्षरशः भेदत जात. म्हणजे ते काही एका दिवसात, एका सेकंदात, एका तासात भेदतं का? दिवस जातात, किती वर्ष जातात, ते खडक फडत फडत खाली जात. ते खडक किती कडक आहे, ते खडक किती टणक आहे, याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. त्याचे प्रयत्न ते थांबवत नाही. अगदी तसं अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणजे अभ्यास जर आपण करत असेल, प्रयत्न करत असेल, तर कुठल्याही गोष्टीची कार्यसिद्धी होते. सगळ्या बाजूनं कार्यसिद्धी होते आणि ते आपल्याला कार्य मिळतं. अर्थात ते स्वप्न आपल्याला हासिल होतं. पुढच्या वेळी ते असं म्हणतायत, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कोयवाड तोच वरी. म्हणजे जगात एकही अवघड गोष्ट नाही. काय तुकोबा आपल्याला मोटिवेशन देत आहेत बघा 350 वर्षांपूर्वी. काही गरज आहे का? मी तुम्हाला पुन्हा वारंवार हेच सांगतो की पाश्चात्य व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ बघून आतली ऊर्जा जागवण्याची काही गरज आहे का? अजिबात नाही. मुळात आतून ती ऊर्जा कशी येते बघा. नव्हे ऐसे काही नाही अवघड, म्हणजे जगात एकही गोष्ट अशी अवघड नाही कसलीच. ते पुढे असं म्हणतायत की नाही कोयवाड तोच वरी. जर आपण त्या गोष्टीचा निश्चय केला नाही तरच अवघड आहे, पण निश्चय केला तर अजिबात अवघड नाही. पुढे असं म्हणतायत, दोरे चिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. म्हणजे एखादा दोरा जर विशिष्ट पद्धतीने दगडावर जर असा घासला ना, एक सलग म्हणतो, ते पण महत्वाचं आहे. एक सलग जर असा विशिष्ट पद्धतीने जर घासला तर दगडालाही कच पडतो. आणि तुकोबा म्हणतायत कच नुकता पडत नाहीत, कदाचित तो दगडही फुटू शकतो, त्याला चीर पडू शकते. दोरे चिरा कापे पडिला कांचनी. काय सांगतायत, जबरदस्त बघा. अभ्यासे सेवनी विष पडे. म्हणजे प्रचंड अभ्यास, प्रचंड प्रयत्न असतील तर विष ही पचवायचं सामर्थ्य आपल्याकडे येतं. कसलंही जगातलं विष. आता इथं विष म्हणजे संकट या अर्थानं आपण घेऊयात. विष हे आपण आव्हान या अर्थाने घेऊयात. विष हे आपल्या भाषेमध्ये जरा आपल्याला इंग्रजी जास्तच कळते नाही का, त्याच्यामुळे चॅलेंज या अर्थाने घेऊयात. जगातलं कसलंही चॅलेंज आपण स्वीकारू शकतो, ते पचवू शकतो. अभ्यासे सेवनी विष पडे. आणि पुढच्या ओळीमध्ये तुकोबा असं आम्हाला सांगतायत, पुढच्या म्हणजेच अगदी शेवटच्या ओळीमध्ये संत तुकोबा असं म्हणतायत आम्हाला की तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. म्हणजे आईच्या गर्भात एखादं मूल वाढत असताना पोटामध्ये काही आपल्याला जागा असते का? पोटात साधं मोठा जर अन्नाचा कण गेला तर तोही आपण नीट पचवू शकत नाही. तर तेवढं छोटंसं बाळ स्वतःच्या आईच्या त्या पोटामध्ये, त्या गर्भामध्ये काय करतं? स्वतःची जागा प्रयत्नपूर्वक निर्माण करतं. प्रचंड प्रयत्नाने एक जागा निर्माण करतं आईच्या पोटामध्ये. म्हणजे जठरी बाळा वाव एकाएकी. तुका म्हणे कैचा बैसण्याचे ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. मोठ्या प्रयत्नाने ते जागा करतं. तसं आपल्याला आपली जागा निर्माण करायची आहे, आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आपल्याला आपली अस्मिता निर्माण करायची आहे आणि आपल्याला आपलं स्वप्न हासिल करायचं आहे. ते कशाने हासिल होऊ शकतं? तर फक्त आणि फक्त प्रयत्नानं. त्यामुळं आयुष्यात एकच गोष्ट अशी आहे की इथं प्रयत्न अजिबात थांबवायचे नाहीत. पुन्हा पुन्हा आम्ही ते कित्येक वर्ष झालं, पिढ्यानपिढ्या आम्ही ती गोष्ट ऐकलेली आहे, सशाची आणि कासवाची. कासवाला सामर्थ्य प्रचंड आहे पण प्रयत्न नाही, चिकाटी नाही. आणि सशाकडं सामर्थ्य सशाच्या तुलनेत कमी आहे, म्हणजे धावण्यामध्ये म्हणतोय, कारण प्रत्येकाचं सामर्थ्य वेगवेगळ्या क्षेत्रात असतं. तसं सशाचं सामर्थ्य धावण्यामध्ये कासवाच्या तुलनेत जास्त आहे भले, पण ससा प्रयत्न करत नसल्यामुळे तो जागीच थांबतो. आणि कासव मात्र चिकाटी सोडत नाही, प्रयत्न सोडत नाही. न्यूनगंड तर अजिबात मनात बाळगत नाही की ससा आपल्या पुढे पळतोय
आणि आपण कदाचित हारण्याची शक्यता आहे. ते थांबतच नाही. अनस्टॉपेबल ज्याला म्हणतात, ते पळत 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 सुटतं. मग कधी पाणी आडवं येतं, ते पाण्यात न जातं, कधी जमिनीवर न जातं आणि ते जिंकतं. म्हणजे जिंकणं ते सोडत नाही. आपणाला काय करावं लागेल तर प्रचंड प्रयत्न करावे लागते. जगामध्ये सगळ्या गोष्टी प्रयत्नानं शक्य होतात. प्रचंड प्रयत्न करावे लागतात. पण ज्यानं प्रयत्न सोडले त्याचं काही खरं नाही. बरीच माणसं आहेत, प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड, पण त्यांचं पोटेन्शियल न कळता त्यांना मरून गेली. ती कळलंच नाही पोटेन्शियल, त्यांच्यातलं सामर्थ्य कळलं नाही, त्यांच्यातल्या जाणीवा त्यांना कळलेल्या नाहीत. म्हणजे एकच गोष्ट अशी आहे की प्रयत्न जगाच्या पाठीवरचं सगळं काही आपण शक्य करू शकतो. मला सांगा, आजचा संत तुकोबांचा 23व्या दिवशीचा 23वा अभंग आपल्याला कसा वाटला? आवडला असल्यास निश्चितपणाने आपल्याला लाईक ठोकावी लागेल. ती लाईक मी निश्चितपणाने सांगतोय तुकोबांच्या अभंगांना आहे, ती लाईक संत तुकोबांसाठी आहे. आणि या विषयाबद्दलचं आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि पुढचे सगळे अभंग पाहण्यासाठी आपलं अभंग शतक तुम्ही सगळे साक्षीदार राहणार आहे, त्याचं लक्षात ठेवा. एकही अभंग मिस करू नका, एकही अभंग चुकवू नका. पुन्हा तुम्हाला तर खरं तर या चॅनेलवरती आपण प्लेलिस्ट केलेली आहेच, त्याच्यावरती अभंग तुम्हाला पाहता येतीलच. पण माझं म्हणणं असं आहे की रोज एक अभंग तुमच्या भेटीला येतोय, मन आपलं फ्रेश होतंय, मन स्ट्रॉंग होतंय आणि जगण्याचं बळ मिळतंय. बरोबर, जगण्याचं बळ तुकोबांचा अभंग ऐकला असेल ते तुम्ही, तेव्हा तुम्ही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.